पैशाच्या स्वरूपामध्ये शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून आणि निखिल बरोबर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दिले गेले. 2 मॅच समाप्त झालेत. 2 मॅचचा खेळ समाप्त झालाय. यस, पंचाचा ग्रीन सिग्नल. मॅच स्टार्ट करा. यस, आपण मॅच स्टार्ट करतोय. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाच्या माध्यमातून ललित गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला बॅटर आहेत श्री गणेश स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून चैतन्य आणि दुसऱ्या बाजूला योगेश. पहिला बॉल. अगदी संघ नायकाने सुद्धा सांगितलं आम्ही लवकरात लवकर चैतन्यला बाद करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे या मॅच मध्ये चैतन्यमध्ये जबाबदारी आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर चैतन्य पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकरला योगेश, गोलंदाजी मार्क वरती ललित आहे. खूप चांगली मॅच पाहायला मिळणार. मैत्रीपूर्ण लढत असेल. पहिलाच बॉल. इको फ्रेंडली मॅच. हो 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 हो, इथे पाहिलं गेलं तर चेतनचा पहिल्याच बॉल वरती कॅच ड्रॉप झाला. कॅच ड्रॉप झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण नक्कीच पाहूयात. ऍक्शन रिप्ले नक्कीच पाहायला आवडेल योगेश टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. कारण पहिलाच बॉलला दिशा दिली होती. पाहूयात आणि बॉल पहिल्यांदा आदळलाय. त्यानंतर हातामध्ये बॉल आला आणि त्यानंतर जर पाहिलं तर सिंगल मिळाली. म्हणजे चेतनला थोडस सावधान आता बाळगावी लागेल. सावधान सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवरती बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न चैतन्य केला या मॅच मध्ये. आणि आता जर पाहिलं तर तब्बल दाबा झालेले आहेत. 1 बॉल आणि 1. आता एक धडाडीचा बॅटर आहे तो म्हणजेच योगेश स्ट्रायकर एंडला. दोघांची उंचीचा विचार केला तर बराबरची उंची असलेले दोन्ही खेळाडू ललित वर्सेस आपण योगेश अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिशय चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये आता पाहायचं आहे कोण चांगला खेळ करणार. कारण महत्वाची मॅच. 1 बॉल 1 धाव संख्येवरती बॅटिंग करत असताना स्वर्गीय अण्णाभाऊ स्मृती चषक मॅच क्रमांक 3. हो हो, फटका फसलाय. मिस टाइम. येस, कॅचचा कॉल होता आणि स्वतः कॉल दिला. फलंदाजीमध्ये बॉलला झेलला गेला आणि फलंदाज योगेश 0 वरती बाद. धन्यवाद डीजे. प्लीज आपला 12 खेळाडू प्लीज पाठवा. जाऊ नका कुठेही कारण कंपल्सरी थांबायचं आहे. यस, 12 खेळाडू पोहोचलेला आहे आमच्यापर्यंत. यस, 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. 1 गडी बाद 1 धावसंख्या धावफलकावरती आहे. ललितने इथे मैदानाच्या आतमध्ये योगेशची विकेट काढली आहे. हो हो हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. संघ नायक आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल पंचांनी इथे कळवलाय. व्हाईट बॉलचा इशारा आहे. त्यामुळे अवांतरची धाव मिळतीये. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 धावा धावफलकावरती आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. सेन्सिबल क्रिकेट. आणि इथे जर पाहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक P1चं षटक ललित 1 यश नक्की मिळाले या षटकामध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. बागफुटला गेले. जागा बनवायची होती. जागा बनवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत बॉल निघाला भरपूर वेगाने. आणि त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. श्री गणेश स्पोर्ट्स बिरवाडी संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ओवी स्पोर्ट्स बिरवाडी गावातील हे दोन्ही संघ आज एकमेकांच्या विरोधामध्ये आज पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 धावा धावफलकावरती आहेत. हो, यॉर्कर टाकलाय. खोलात टाकलाय. चांगला मारा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण खराब झालाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चुकीला माफी नाही. येतोय नशिबाचा चौकार.
फलकावरती आहे. शिवाचा 4 मिळाला, क्षेत्ररक्षकांची 7 मिळालेले नाहीये. क्षेत्ररक्षण खराब झालं आणि खरपूस समाचार घेतला गेलाय. 6 धावा टोटल धावफलकावरती आहेत. हो हो, पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ करत असताना बॉलला पाठवून दिला. दिल मांगे मोर लगाया जोर, आया मैदान के बाहर, कडक फोर, चौकार. तुषार, थँक्यू डीजे. तुषार लाजवाब बॅटिंग, लाजवाब, सलग 2 चौकार आलेत. अगदी पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं तर डॉट बॉल, त्यानंतर जर पाहिलं तर विकेट आली, त्यानंतर जर आपण पाहिलं तर तुषारने अप्रतिम बॅटिंग केली. 3 बॉल मध्ये 8 तब्बल 2 चौकार आतापर्यंत मारलेले आहेत तुषारच्या बॅटमधून आणि 10 धावा धावफलकावरती. एक गडी बाद झालाय. शेतकऱ्याला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेत. ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक आणलेत. अगदी शॉर्ट काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आता शॉर्ट आपण पाहिलं तर शॉर्ट लॉंग ऑफला पण लावलेला पाहायला मिळतो. शेवटचा अंतिम बॉल आहे या मॅच मधील. आता पाहायचं या मॅच मध्ये काय होणार. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकामधील. हो हो, जागा बनवली, हलक्या हाताने खेळून काढाय. सेन्सिबल, सेन्स महत्वाचा आहे इथे. सेन्सिबल क्रिकेट. सिंगलचा प्रयत्न केला आणि सिंगलच्या प्रयत्नामध्ये टोटल धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 11. षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला, 1 गडी बाद झाला आणि 11 धावा धावफलकावरती आहेत. ऐकूया सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. येस, थँक्यू डीजे. आणि अजून एक चांगली सोय कर तर फ्री मध्ये आहेत की विकत आहेत ते पण सांगा, कारण त्या ही गोष्टी अनाऊन्स कराव्या लागतील. जर कुणाला नाश्त्यासाठी वडापाव आवश्यक असतील तर आपण समोर आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाखाली तर वडापावची सोय आहे. त्यामुळे जर कुणाला भूक लागली तर आपण TTMM आपण नक्कीच तिथे भेट घेऊ शकता. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धावफलकावरती आहेत. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रदीप गाडेकर आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रदीपच्या खांद्यावरती जबाबदारी. प्रदीपचा विचार केला तर प्रदीपकडे अनुभव आहे. प्रदीपने आतापर्यंत खूप स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध केलं. या मॅच मध्ये आता स्वतःला सिद्ध करायचं. अगदी पाहायला गेलं तर 1 गडी बाद झाला. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद. 4 बॉल 9. पहिला बॉल इथे पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून. अबांतरची धाव. 1 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तर म्हणजे 12 म्हणजे भारताचा स्वाभिमान, भारताचा अभिमान. ज्या खेळाडूने खरं तर 2 वर्ल्ड कप मध्ये आपण पाहिलं भारताला सर्वात उत्कृष्ट खेळ करून देत असताना मला सिरीजचे किताब जिंकणारा युवराज सिंग यांचा क्रमांक 11. पुन्हा एकदा पाठीमागे बॉलला ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षण खराब, डायरेक्ट हिट. हो 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 हो, झालाय अचूक नेम, झालाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा गेम. अति काही संकट नाही, फलंदाज धावबाद. टोटल धाबा 2 गडी बाद, 12 धावा. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश स्पोर्ट्स बिरवाडी टीमच्या माध्यमातून. ऋतिक नवीन बॅटर ऋतिक मैदानाच्या आतमध्ये. या वेळी आता संघाला सावरावं लागेल. या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. ऋतिकला संधी मिळाली, या संधीचं सोनं या मॅच मध्ये करावे लागेल. समोर ऋतिक आहे स्ट्रायकर एंडला. बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय, बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला आणि पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दर्शवला. इथे अबांतरची धाव मिळते. खरं तर 1 बॉल आनंद देतो बॅटिंग करणाऱ्या टीम साठी, 1 बॉल आनंद देतो म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी. ते पाहिलं गेलं तर
खूप दोन्ही संघांच्या बाजूने हा सामना खर तर चालू असलेला आपण पाहिला. आता इथे पाहिलं गेलं तर बाउन्सर बॉलचा मारा अगदी नाकाच्या आणि कानाच्या समोरून निघून गेलाय. त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल, महागाईच्या काळात सस्त्याची कमाल आणि मैदानाच्या आतमध्ये सातत्याने गोलंदाजाने टाकले गेले डॉट बॉल. आणि डॉट बॉल नंतर आपण पाहिलं तर दबाव वाढला या मॅच मध्ये, कारण जो धाबांचा धावगती होती ना ती कमी झाली या मॅच मध्ये. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला लाफ्ट केलाय, टायमिंग नाहीये, विश्वास नव्हता या फटक्यावरती, तितकासा विश्वास नव्हता, तितकासा टायमिंग नव्हतं, त्यामुळे फटक्यामध्ये नाहीये धाबा मिळतील. इथे धावा कमी मिळतात, तिथे सिंगल मिळते, सिंगल नंतर धावफलक जाऊन पोहोचतोय, म्हणजेच टोटल 14 धाबांवरती 2 गडी बाद. बॉलचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. चला एक्स्ट्रा वेळ घेऊन नका फिल्डिंग करणारी टीम. पुन्हा एकदा लाफ्ट केला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडला जाईल, संपेल फलंदाजाचा खेळ. फलंदाज बॅक टू डग आउट. यस, नवीन टीम आपल्याला नेक्स्ट मॅच. एका बाजूला टीम, पुण्याचा फटका फसलाय, डोक्यावरून बॉल निघालाय अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मिळतोय चौकार. ऍक्शन रिप्ले पाहूयात. बाउन्सर बॉल, त्याला दिशा दिली आहे बॅटरच्या माध्यमातून शुभम माने. त्यानंतर जर पाहिलं तर बॉलला एक्स्ट्रा बाउन्स मिळाला, त्यानंतर बॉलला वेग सुद्धा मिळाला आणि त्यानंतर बॉलने लॉंग स्टॉप रिजन गाठला. त्यानंतर बॉल आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पोहोचला. टोटल 18 झाले, 3 गडी बाद. फुल टॉस बॉल कमी गतीने टाकला, फिंगर रोज करत असताना गोलंदाज पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आता समाप्त झाला आणि 18 धाबा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, 18 धाबा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण 11 पाहिले. वाईट साठी रिव्ह्यू, यस वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. चेक करूयात, थर्ड अंपायर नक्कीच चेक करतील. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे हरीश सर, नक्कीच चेक करतील. इथे पाहूयात ऍक्शन रिप्ले मध्ये योगेश टेनिस क्रिकेट.in माध्यमातून. इट्स फेअर बॉल, पंचांचा इशारा, फेअर बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. त्यामुळे षटक समाप्त झाला, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल 18 झाले, 3 गडी बाद. यस, बॅटिंग करणाऱ्या टीमचा आता रिव्ह्यू केलेला आहे. बॅटिंग करणारी टीम पुन्हा रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीये, कारण या स्पर्धेमध्ये एकच रिव्ह्यू तुमच्यासाठी अलाउड आहे. जर तो रिव्ह्यू तुमच्याकडून क्लिअर झाला तर तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळेल. जर तुमचा तो रिव्ह्यू फेल झाला तर तुम्हाला तो पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये, याची आपण नोंद घ्यायची आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, 18 धाबा धावफलकावरती आहेत. आणि आता जर पाहिलं तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर 3ऱ्या षटकामध्ये आदेश, विजयाचा आदेश देणार का या मॅच मध्ये, कारण पहिल्या 2 षटकामध्ये नियंत्रणात गोलंदाजी राहिली आहे. त्याच धाटणीची गोलंदाजी या मॅच मध्ये आदेशला करावी लागेल. हो, भरपूर वेग आहे, खूप चांगला बॉल ऋतिकला थांबवलंय आदेशच्या माध्यमातून. टप्पा चांगला पाहायला मिळतोय.
वेग जितका हवा तितकासा वेग नाहीये, पण टप्पा खूप चांगला आहे गोलंदाजाकडे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट जेव्हा खेळताना तर तुमच्याकडे वेग महत्वाचा नाहीये, टप्पा महत्वाचा. आणि टप्पा अतिशय चांगला आदेशचा पाहायला मिळाला. पहिला बॉल निर्धाव आला. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. समोरच्या बाजूला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, तिथे फंबल झालाय. क्षेत्ररक्षक लगेच पाहू शकता डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत दुसऱ्या धाबीचा प्रयत्न केलाय. आणि दुसऱ्या धाबीचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नामध्ये बॅटर फसलाय आणि बॅटर धावबाद झाला. बॅटर उत्कर्ष बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतो. आदेशने काय गोलंदाजी केली आहे, झकडून ठेवणारी गोलंदाजी केली आहे. हो, पुन्हा एकदा चांगला बॉल इथे पाहायला मिळतो ऑन साइडला. गुड फिल्डिंग, आउटस्टँडिंग फिल्डिंग, आउटस्टँडिंग एफर्ट्स. आणि इथे जर पाहिलं तर शॉर्ट मिड विकेटला 30 यार्ड सर्कलच्या थोडस बाहेर क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवलं, नंतर बॉलला फेकलाय. तत्पूर्वी एकच मिळाली. एका धाबेनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 20 रन. 20 धावा धावफलकावरती आहेत. 9 बॉलचा उर्वरित खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. गोलंदाजीसाठी आदेश गोलंदाजी करतोय, बॅटिंगसाठी उत्कर्ष स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो. खरं तर नॉन स्ट्रायकर एंडचा बॅटर आता स्ट्रायकर एंडला पोहोचला. ऋतिकचा विचार केला तर ऋतिक संयमाने बॅटिंग करतोय. 5 बॉल 3, जवळपास 65 ते 60च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. आणि दुसऱ्या बाजूला उत्कर्ष ऍज अ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज. हो, हेलिकॉप्टर खूप चांगला फटका आहे, खोलात टाकलाय. फटका चांगला पाहायला मिळाला. चांगल्या बॉलला सन्मान दिलाय. खरपूस बॉलचा खरपूस समाचार. हे क्रिकेटचं सूत्र राहिलं आणि या क्रिकेटच्या सूत्राचा चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये उत्कर्ष माध्यमातून केलाय. पहिल्या फटक्यामध्ये जर आपण पाहिलं तर उत्कर्षने प्रभावित केला. चांगला बॉल, त्याला ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने केला. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 21 धाबा झालेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. कमी गतीने बॉल टाकलाय, फिंगर रोल्स केले. चातुर आहे, चाणाक्ष आहे, हुशार आहे गोलंदाज. आणि ते जर पाहिलं तर परिवर्तन सुद्धा आहे. परिवर्तन केलं गेले गोलंदाज आदेशच्या माध्यमातून या बॉलवरती. स्लोवर बॉल, लेग कटरचा वापर. आणि त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल. अगदी पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर वर्चस्व प्रस्थापित केलंय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. आतापर्यंत जकडून ठेवणारी गोलंदाजी राहिली आहे. समोरच्या बाजूला उडवलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. षटकांचा खेळ समाप्त झालाय. 27 झालाय. 3 षटकांमध्ये 27 झाले. 4 गडी बाद. आणि समोर जर पाहिलं तर ऋतिक उशीर का असेना पण चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. 27 धाबा झालेत. 6 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन पाहायला मिळेल. संघ शेवटी आठवण ग्रुप कानबिंदे विपक्ष मॅच असेल ती म्हणजेच धर्मवीर कसारा. दोन्ही संघ कॅप्टन टॉस साठी या विनंती असेल दोन्ही टीमला. एका बाजूला शेवटी आठवण ग्रुप कानविंदे संघ, दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळेल ती म्हणजे अर्थातच टीम धर्मवीर कसारा. किशोर गोलंदाजी मार्कवरती अनुभवी खेळाडू आहेत आणि अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्कवरती ते शेवटच्या षटकामध्ये. पहिला बॉल. हो हो, इथे पहा सर यष्टांचा वेध, फलंदाज बाद.
पतन झालंय. पहिल्या बॉलवरती यष्ट्या वाकवल्या गेल्यात. नवीन आता युवा वाटर स्ट्रायकर एंडला आहे तो म्हणजेच हर्ष बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हो हो भरपूर वेग आहे इथे. पाहिलं गेलं तर पाहूयात आपण पंचांचा इशारा जरूर काय आला. निर्णयाची आपण वाट पाहतोय. पंचांचा इशारा कदाचित व्हाईट बॉलचा नक्कीच पाहायला मिळतो. यस व्हाईट बॉलचा निर्णय असेल. त्यामुळे इथे जर पाहिलं तर धावसंख्या धावपलकावरती ऍड होईल 28. बॉलिंग करणाऱ्या टीमने थर्ड अंपायर टेक्नॉलॉजीचा वापर पुन्हा एकदा केलाय. आपण टेक्नॉलॉजीचा वापर करूयात आणि टेक्नॉलॉजीचा वापर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला हरीश सर पाहायला मिळतात. चेक करतायत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. येस इट्स वाय बॉल. खूप चांगला कॉल इथे पाहायला मिळाला. कदाचित 28 धाबा झालेत. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. हर्ष स्ट्रायकर एंड आपल्याला पाहायला मिळतोय. अकुटप्पाचा बॉल शॉर्ट फुल केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहेत. फंबल झाला. दुसरा धाब्याचा प्रयत्न केला. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तू माय आणि ते 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. 30 धाबा. श्री गणेश फूड्स बिरवाडी संघाचा खेळ थोडासा खराब राहिलाय. बॅटिंग करत असताना एक आव्हानात्मक धावसंख्या अजूनही धावपलकावर तर नक्कीच पाहायला मिळत नाही. कारण 360 मैदान, या मैदानामध्ये तुम्हाला 40-45 धावा बनवाव्याच लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. आपण पाहिलं गेलं तर 30 झालेत. 5 गडी बाद झाले. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. तीन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 30 धाबा. 5 गडी बाद. लाईन खराब. व्हाईट बॉलचा मारा इथे पाहायला मिळतो. अबांतरची एक धाव. एखाद्या वेळेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचतोय. 4थं षटक आहे. 4थ्या षटकामध्ये विचार केला तर 1 गडी बाद झालाय. आतापर्यंत तब्बल धाबा खर्च केल्या गेल्या. त्या म्हणजेच 4 धाबा. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच टोटल 35. 35 धावा. 35 धावा. शॉर्ट फुल केला. गॅप मध्ये फटका होता. अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. चार बॉलचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज किशोरच्या माध्यमातून या षटकामध्ये. एक चांगलं शेवटच्या 2 बॉलवरती जर धाबा आल्या, एक 6-7 धाबा जर जॉईन झाल्या तर या मॅच मध्ये नक्कीच एक आव्हानात्मक धावसंख्या नक्कीच पाहायला मिळू शकतोय. पुन्हा आपण इथे पाहिलं गेलं तर चांगला प्रयत्न केलाय. बॅटरने सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. नॉन स्ट्रायकरला फेकीच झाली आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर हर्ष धावाच्या माध्यमातून बाद झालाय. आणखीन एका विकेटचं पतन झालंय. शेवटचा तर अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. शेवटचा बॉल असेल. 35 धाबा झालेत. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. सिंगलचा प्रयत्न केला होता बॅटरने आणि हर्ष अगदी स्वतः नाराज होऊन मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळेल. शेवटी आटोमन ग्रुप कानमिंदे टीम कॅप्टन्स आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर धर्मवीर कसारा संघाचे कॅप्टन्स अजूनही आलेले नाहीयेत. चला कॅप्टन या लगेच. धर्मवीर कसारा टीम आपल्यासाठी विनंती असेल आपण प्लीज या लगेच. यस धर्मवीर कसाराचे कॅप्टन सुद्धा प्रस्थान होत आहेत. शेवटचा बॉल 35 धाबा झालेत. श्री गणेश स्पोर्ट्स बिरवाडी संघाच्या मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर सुदाम पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकर एंडला.
चांगला बॉल पायावरती टाकलेला होता, फ्लिक केला त्या बॉलला, फटक्यामध्ये ताकद नव्हती. त्यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, 2 झाले आणि 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 37 बनवायच्या आहेत. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाला 38 धावा. ही मॅच कोण जिंकणार? श्री गणेश स्पोर्ट्स बिरवाडी संघ जिंकणार की ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ जिंकणार? दोन्ही ही 12th मॅन चिंतेत आहेत, त्याचबरोबर टीमही चिंतेत आहे, त्याचबरोबर प्रेक्षक वर्गही चिंतेत आहे. कारण ही मॅच कोण जिंकणार? कमी धावसंख्येची मॅच क्रिकेटमध्ये आपण डिपेंडेबल धावा पाहिलेत. या डिपेंड केल्या जातील का धावा? धावांचा यशस्वीरित्या पाठलाग होईल पाहिजे या मॅच मध्ये. धर्मवीर कसारा संघाचे कॅप्टन्स आपण या लगेच प्लीज. शेवटी आठवण ग्रुप कानविले टीम कॅप्टन आपणही यायचं आहे. टॉस करूयात आणि टॉस केला जाईल. सन्माननीय पाहुणे पंचायत प्रीमियर लीग अर्थातच ज्यांच्या आयोजनाखाली आपण पाहिली, त्यानंतर हेदूच्या पाडा या मैदानावरती एक सामना अगदी 3 स्टारच्या चषकाच्या माध्यमातून आपण पाहिली, ती म्हणजेच किरण यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन्स आहेत, कॅप्टन्सी सुद्धा आपण चर्चा करूयात या मॅच मध्ये. धर्मवीर कसारा संघ आणि दुसऱ्या बाजूला आहे आठवण ग्रुप कानबिंदे टीम. यजमान संघ आयोजकांचा संघ आहे आणि घरच्या मैदानावरती दादा संघ असेल या मॅच मध्ये. पाहायचंय टॉस केला जातोय, कॉल कोण करेल? कसारा संघ टॉस करणार मध्ये. छापा हा कॉल यस आणि काठा म्हणजेच शेवटी आठवण ग्रुप कानबिंदे संघ टॉस जिंकलाय. बॅटिंग करणार की बॉलिंग करणार या मॅच मध्ये? बॉलिंग करणार. बॉलिंग करणार. आवाज तर धमाकेदार आहे, खेळ धमाकेदार पाहायला मिळेल का? कारण घरचं आयोजन आहे, यजमान संघ आहात. दबाव किती असेल या मॅच मध्ये आणि बॉलिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल? 40 ते 45. कोणते गोलंदाज वापरणार या मॅच मध्ये? सूरज सुटणी चषकामध्ये पहिल्या मॅच मध्ये पराभूत झालाय. भरपूर साऱ्या प्रेक्षकांचं प्रेम पाहायला मिळालंय. या मॅच मध्ये विजयाची गुढी उभारली जाईल, विजयाचा तिळगुळ खाल्ला जाईल का या मॅच मध्ये? बघूया. आता प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न जिंकायचा आहे तर प्रयत्न करावे लागणार आहेत. असं बॅटर सुद्धा कोणत्या खेळाडूवरती जबाबदारी असणार तुमच्या मॅच मध्ये? या संघाकडून, तुमच्या संघाकडून कोणत्या खेळाडूकडून या मॅच मध्ये अपेक्षा असतील? मी येस, म्हणजे स्वतःवरती जबाबदारी आहे. धर्मवीर कसारा संघ टॉस तुम्ही पराभूत झाला, टॉस तुम्ही जिंकला असता, तुमचं काय असतं या मॅच मध्ये? आम्ही जर टॉस जिंकलो असतो तर आम्ही बॅटिंगच घेणार होतो. मग तुम्हाला जे हवं होतं ते मिळालंय. किती धावा धावपलकावरती पाहताय आणि कोणते बॅटर्स तुमच्या संघामध्ये आहेत मध्ये त्यांना चांगला खेळ करावा लागणार आहे? 4 ओव्हरची मॅच आहे. आम्ही नक्कीच 50+ टार्गेट ठेवूया. आणि आमचे बॅटर जर बघितलं तर सागर आहे, मी स्वतः आहे आणि प्रदीप आणि सिद्धेश असे फलंदाज आहे आमच्याकडे. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय शेवटी आठवण ग्रुप कानबिंदे संघाने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये, जिथे एका बाजूला टीम आहे श्री गणेश स्पोर्ट्स बिरवाडी संघ, दुसऱ्या बाजूला आपण टीम पाहणार आहोत ती म्हणजे टीम पाहायला मिळेल ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ. एका बाजूला प्रदीप गाडेकर पाहायला मिळतात तीन ऍक्शन बॅटिंग साठी, दुसऱ्या बाजूला आपल्याला बॅट्समन पाहायला मिळेल तो म्हणजेच समाधान पाहायला मिळेल. समाधान खेळ पाहायला मिळेल का या मॅच मध्ये ओवी स्पोर्ट्स बिरवाडी टीम साठी? कारण महत्वाची मॅच आहे, महत्वाच्या मॅच मध्ये समाधानी खेळ समाधानच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? कारण खूप चांगला खेळ या मॅच मध्ये करावा लागेल. सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. कारण पाहायला गेलं तर 37 धावसंख्या बनवली गेली आहे प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये, आणि सलामीची जोडी अर्थातच प्रदीप गाडेकर या खेळाडूवरती खूप मोठी जबाबदारी असेल. गोलंदाजी मार्क वरती आविष्कार, पहिलं षटक हाताळण्यासाठी एका बाजूला युवा खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूला लिजेंड क्रिकेटर अर्थातच प्रदीप गाडेकर. प्रदीप गाडेकर साहेबांना पाहून करत हा आविष्कार गोलंदाजी शिकला असेल, क्रिकेट शिकला असेल. आज गुरुवर्षी शिस्त लढत मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. प्रदीप गाडेकर स्ट्रायकर एंडला, आविष्कार गोलंदाजी मार्क वरती. कोण भारी ठरणार, युवा की अनुभव की भाष युवा? पाहिजे आविष्कारच्या खांद्यावरती जबाबदारी या इम्पॉर्टंट म्हणजे अथवाच P1च्या षटकामध्ये दिली गेली आहे. प्रदीप गाडेकर मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात, मोठ्या फटक्यांसाठी जातील का या मॅच मध्ये पाहायचंय. पहिलं षटक खूप इम्पॉर्टंट राहणार धावांचा पाठला करत असताना. पुन्हा एकदा अडथळा आहे, धावत असताना धावगतीमध्ये अडथळा येतोय आणि त्यानंतर पंच डेड बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये कळवतात. पहिला बॉल थोडासा उशीर होतोय मैदानाच्या आतमध्ये, थोडा वेळ लक्ष द्या प्लीज.
पहिलाच बॉल इथे पाहायला गेलं तर काय बॉल टाकलाय, प्रतिम बॉल होता. इथे जकडून ठेवणारा बॉल होता, बांधून ठेवणारा बॉल होता. प्रदीप गाडेकर यांना प्रश्न विचारणारा बॉल होता आणि प्रदीप गाडेकर यांना संकट टाकणारा हा बॉल होता. अतिशय चांगला बॉल इथे पाहिलं तर आविष्कारच्या माध्यमातून आविष्कारी खेळ या मॅच मध्ये करावा लागेल. काहीतरी एक निर्णायक बॉलिंग या मॅच मध्ये करावी लागणार आहे. एक स्वतःला सिद्ध करणारी गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागणार आविष्कारला. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक इथे दोन षटकांचा 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावरती. प्रदीप गाडेकरला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाहीये. पहिला बॉल गोलंदाजाने वर्चस्व दाखवलं, दुसऱ्या बॉलवरती फलंदाजाने लगेच वर्चस्व दाखवलं. पुन्हा एकदा पॅडल स्वीप, गॅप शॉट सिलेक्शन, बॉल निघून चाललाय फाईन लेगच्या दिशेला, सीमा पार, मितील धाबा 4, येईल चौकार. पलटवार चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. केले गोलंदाजाला गार, कारण मैदानाच्या आतमध्ये चालू आहे प्रदीप गाडेकरची तलवार आणि तलवारीने ते लावली आहे तलवारीला धार, कारण मिळतात धाबा 4. 4 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. टोटल 10 धाबा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. खूप चांगली बॅटिंग प्रदीप गाडेकरची मैदानाच्या आतमध्ये. हो, बाउन्सर बॉलचा मारा, व्हाईट बॉलचा इशारा आला. लाईक पंच भूमिकेत आपण पाहतोय दशरथजी कुपशे सर आणि त्यानंतर 1 फॉर दी ओव्हर. पहिल्या बॉलचा इशारा इथे आला. सिगारेट पिवतो, कॅन्सर शराब पिवतो, डान्सर आणि अतिरिक्त उपरसा गातो. बाउन्सर बॉलचा मारा मैदानाच्या आतमध्ये. खांद्याचा वापर केला, थोडासा वेग वाढवला आणि त्यानंतर जर पाहिलं तर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये कळवला. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. टोटल 11 धाबा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅटची कट घेतली आहे. इथे ईट का जवाब पत्थर से, तू शेर तो मैं बब्बर शेर. फलंदाज प्रदीप गाडेकर बॅक टू डग आउट. टोटल धावसंख्या झाली आहे 4 बॉलच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 11 धाबा धावफलकावरती आहेत. अकरा धाबा धावफलकावरती एक गडी बाद. नवीन बॅटर किशोर स्ट्रायकर एंड आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. ड्राईव्ह केला, गॅप मध्ये आहे बॉल. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. इंटरेस्टेड नाहीयेत बॅटर, इंटरेस्टेड नाहीयेत. नॉन स्ट्रायकर एंडचा बॅटरने थांबवलंय. थांबा पहानीचा. सिंगलला डबल मध्ये, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जाणार. जेव्हा तुमच्याकडे कॉलिंग चांगलं असेल ना, जेव्हा तुमच्याकडे ताळमेळ चांगलं असेल, जेव्हा तुमच्याकडे बॉन्डिंग चांगलं असेल ना, तर तुम्ही सिंगलला डबल, डबल ट्रिपल मध्ये कन्वर्ट करू शकता. या मॅच मध्ये पेस पाहायला मिळालं. खूप चांगलं कॉलिंग झालंय. कॉलिंग नंतर जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाले. सिंगल नंतर धावफलक 12. शेवटचा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा इथे पंचांचं बोट टाकाशाकडे आलंय, म्हणजे बॅटची घेतली कडा. गोलंदाजाने शिकवलंय फलंदाजाला. विकेटचा धडा, फलंदाज झालाय बाद.
धन्यवाद डीजे. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 गडी बाद झालेत. 12 धावा धावपलकावरती आहेत. 18 बॉल आणि अजूनही 26 बनवायचे आहेत या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. समोर जर आपण पाहिलं तर उत्कर्ष बॅटिंग साठी बॉलिंग साठी उत्कर्ष आहेत. स्ट्रायकर एंडला आपण पाहिलात आदेश. नॉन स्ट्रायकर एंडला आदेश आहे. स्ट्रायकर एंडला किशोर पाहायला मिळेल. किशोरने शेवटचं षटक हाताळलं. थोडंसं महागडं ठरलं आणि आता जर पाहिलं तर या मॅच मध्ये 18 बॉल आणि 26 धावा बनवायच्या आहेत. चला फिल्डिंग करणारी टीम आपण एक्स्ट्रा वेळ घेऊ नका प्लीज. विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला आपण एक्स्ट्रा वेळ घेऊ नका. सामना लगेच सुरू करायचा आहे. 18 मध्ये 26चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. समीकरणामध्ये बदल आपल्याला करावे लागतील. P1चा एक षटक समाप्त झाला. दुसरं षटक आता आपण पाहतोय. पॉवर प्लेचे षटक समाप्त झालेले आहेत. म्हणजेच आता क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनच्या अगदी लगत 5 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. डीप मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर काउ कॉर्नर आहे. लॉंग ऑन थोडासा खुला लॉंग ऑफ आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर एक्स्ट्रा कबरला क्षेत्ररक्षक. पहिला बॉल उत्कर्ष खराब बॉल खराब लाईन खराब लेंथ आणि ते वाईट बॉलचा मारा. बंतरशिक धाव एका धावेने धाव फलक 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. इतर धाबांचा दुष्काळ आणि त्यामध्ये तुम्ही या धाबा खर्च करू शकणार नाहीयेत. एकतर उष्णा शेजारी त्यात तुम्ही कर्ज बाजारी असताना अशा धावा तुम्ही खर्च करू शकणार नाहीये. अबंतरशिक धाव खर्च झाली. 13 धाबा झाले. 2 गडी बाद. अजूनही 18 बॉल आणि 25 बनवायचे आहेत या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस बॉल कमी गतीने टाकलाय. ड्राईव्ह करायचा होता. वेगळं काहीतरी करायचं होतं. पॅडल स्वीप खेळायचा होता. पण गोलंदाज हुशार होता. गोलंदाजाने फलंदाजाला रीड केलं. त्यानंतर बॉलचा वेग कमी केला आणि त्यानंतर अगदी लेंथ वरती बॉलला हिट केलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल. म्हणून तर म्हटलं जातं ना चांगली माणसं चांगली पुस्तकं वाचल्याशिवाय कळत नाहीत. मग ते क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला चांगले बॉल आधी रीड करावे लागतात. चांगले बॉल आधी वाचावे लागतात आणि जर चांगले बॉल तुम्ही रीड केले चांगले बॉल जर वाचले ना तर तुम्ही फटका चांगला कन्वर्ट करू शकता सजवू शकता. ते पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा ऑन साइडला घुटना टेक और ये बैठक सिक्सर देख षटकार. इथे सिक्सर पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले पहा. पाठीमागला पाया दाखवला होता. वेट ट्रान्सफर केलं पायावरती आणि त्यानंतर जर पाहिलं तर ऑन साइडला आपण 19 धाबा. 2 गडी बाद झालेत. 19 धाबा झाले. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये आतापर्यंत 2 बॉल मध्ये तब्बल उत्कर्षने 7 धाबा खर्च मैदानाच्या आतमध्ये गेलेत. यामध्ये बॅटिंगचा विचार केला ना तर खूप चांगला खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. हो समोरच्या बाजूला पुन्हा एकदा फटक्यामध्ये आहे दम. धावा मिळतील मॅक्झिमम. सलगचा दुसरा सिक्सर. इथे फटक्यामध्ये आपण पाहिलं तर जे काही या मॅच वर आव्हान होतं ना ते जवळपास आता कमी केलं गेलं बॅटर किशोरच्या माध्यमातून. समोर टाकलेले बॉल अगदी सरळ बॅटने खेळत असताना मेरिट वरचं क्रिकेट अगदी टीट फॉर टॅट टायमिंग प्रॉपर पाहायला मला टेम्परामेंट दाखवलं. पहिल्या 2 बॉल मध्ये संयम दाखवला आणि 2 बॉल मध्ये आता जर पाहिलं तर अगदी नजाकत दाखवली. नजाकत दाखवत असताना बॉलला पाठवून दिले. अगदी पाहायला गेले तर बाउंड्री लाईनच्या बाहेर 25 झालेत. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. कमी गतीने टाकलाय. सरळ बॅटने फटका खेळ. क्षेत्ररक्षक बॉलच्या पासून दूर आहेत. बॉल पर्यंत पोहोचलेत. प्रयत्न चांगले केलेत. बॉल निघून चाललाय. अगदी हाताला 440 वोल्टचा झटका देऊन बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिथिल धाबा 4 आणि 4 धाबेने टोटल 29 धाबा. 29 धाबा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग. मॅच होती कुठे आणि आली कुठे. 18 बॉल 26 बनवायच्या होत्या. आता गरज आहे अगदी पाहायला गेलं तर या मॅच मध्ये 14 बॉल आणि 9 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ बॅटिंग बाय किशोर. गुड बॅटिंग बाय किशोर. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. आणखी एक चांगला फटका ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर आणखीन एक बॉल निघून चाललाय. हाही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. नशिबाचा
सलगचा दुसरा चौकार. टोटल 33 धाबा, 5 धाबांची गरज झाला फक्त आणि फक्त या मॅच मध्ये. विचार केला तर औपचारिकता बाकी असं म्हणावं लागेल. 13 मध्ये 5 बनवायचे आहेत. हो टप्पा चेंज केलाय, टप्पा चेंज केलाय. थोडासा बॉलला पाठीमागे ठेवलंय. त्यानंतर बॅटरने आपण पाहिलं तर ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये बीट झालाय. आता 12 बॉल आणि 5 धाबांची गरज. कोणता गोलंदाज वापरला जाईल, कारण एक निर्णायक षटक. तिसरं षटक जर महत्वाचं राहिलं, तिसरं षटक जर चांगलं राहिलं, तिसरं षटक जर इकॉनॉमिकल राहिलं, तिसरं षटक जर कमी दाबांचं राहिलं, तर या मॅच मध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी श्री गणेश स्पोर्ट्स बिरवाडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? शेवटच्या क्षणी कदाचित तुमच्या बाजूने निकाल लागेल का हे पाहायचं, कारण सर्व खेळाडूंचे जर खांदे आता पाहिलं तर झुकलेले पाहायला मिळतात. मी म्हणून म्हणेल जोपर्यंत हार मानू नका जोपर्यंत तुमच्या फोटोला हार घातला जात नाहीये. आता अगदी काही खेळाडूंचे खांदे आता झुकलेल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रयत्न करावे लागतील. साइड एम ऍक्शन तिसरं षटक आणि इथे पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा. बंतरशी एक धाव, एका धावेने धाव फरक पुढे. टोटल धाव संख्येचा विचार केला तर 34 धाबा, 34 धाबा धावफलकावरती आहे. 4 बॉल धाबांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. समोर आदेश स्ट्रायकर एंडला कमी गतीने टाकलेला बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शुभमच्या माध्यमातून आणि इथे जर पाहिलं तर डॉट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. आणखी एक व्हाईट बॉल. फक्त आता मॅच मध्ये 3 धाबांची अजूनही सामना जिंकण्यासाठी गरज. अगदी पाहायला गेलं तर शुभमने पहिला बॉल व्हाईट टाकला, दुसरा बॉल आपण डॉट, तिसरा बॉल त्यानंतर व्हाईट, म्हणजे 2 धाबा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात. 3 धाबांची गरज. सामना फिनिश होणार का पाहायचा आहे. आणखी एक चांगला बॉल पडल्यानंतर अगदी पुन्हा एकदा पंच कळवतात. आधारभूत नजरेने पंचांनी पाहिलाय, व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. अबांतरची धाव मिळाली आहे. इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतला गेलाय. टेक्निकल टीमचा वापर केलाय. तर पाहूयात काय होणार या बॉल वरती. ऑफिशियल पंच चेक करतायत. डिसिजन अजूनही पेंडिंग. 3 धाबांची गरज. इथे जर व्हाईट बॉल आला तर 2 धाबांची गरज असेल आणि जर इथे डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा 3 धाबांची गरज. जर तर किंतु परंतु या मॅच मध्ये निर्णय आहे अवेलेबल. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. पाहूयात काय निर्णय होतोय पंचांचा. इथे पाहूयात डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. डिसिजन तडंपा चेक करतायत. टेक्नॉलॉजीचा वापर करतायत. योगेश टेनिस cricket.in. इथे फेअर बॉल. येस फेअर बॉल आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 36 धाबा. 36 धाबा म्हणजे 35 धाबा आहे. 3 धाबांची गरज असेल या मॅच मध्ये. सामना फिनिश होईल का? यस, सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाने आणि या मॅचचा भारत मॅच खेळाडू असेल किशोरला विनंती आपण या भारत मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी मंचावरती